महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नवी मुंबईच्या केलेल्या विकासाच्या मुद्द्यावर वोट ठेवत प्रचारात आघाडी घेतली असून रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर प्रभाग क्रमांक 111 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार तसेच नवी मुंबई परिवहन समितीचे माजी सभापती गणेश म्हात्रे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। तसेच गणेश म्हात्रे यांच्या प्रचाराचा श्री गणेशाई यावेळी करण्यात आला। या 111 प्रभागातला पहिला जर प्रचाराचा नारळ कुठे वाढवला तर तो नारळ आपल्या नेरूळमध्ये या परिसरामध्ये वाढवलेला आहे। पहिला नारळ अशोक गावडे साहेब सन्माननीय उपमहापौर साहेबांच्या प्रभागातला आपण पहिला नारळ वाढवला। दुसरा नारळ आपण विशाल डोळस हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दुसरे सन्माननीय उमेदवार आणि तिसरा प्रचाराचा नारळ आपण या ठिकाणी गणेश म्हात्रे साहेब आपले सन्माननीय उमेदवार जे परिवहन समितीचे सन्माननीय सभापती म्हणून त्यांनी आपलं कामकाज केलं, सदस्य म्हणून कामकाज केलं, त्यांना या ठिकाणी पाठिंबा दिल्याबद्दल मी मॅडमचं सुद्धा आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्या सर्व प्रभागातील सर्व मतदारांच्या वतीनं धन्यवाद करतो। हा विभाग आपल्या सर्वांच्या विचारांचा आहे आणि एक चांगली संधी या निमित्तानं आपल्याला मिळालेली आहे की एक जबाबदार असा उमेदवार ज्यांनी या भागाचा परिवहन समितीचे सदस्य म्हणून काम केलं, सभापती म्हणून काम केलं, त्या ठिकाणी अनेक नागरिकांचे अडले नडलेले जे प्रश्न असतील ते सोडवण्याचं त्यांचं काम केलं। या ठिकाणी जसं मॅडमनी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे, जसं मी मगाशी सांगितलं की जसं अर्जुनाला फक्त डोळा दिसला होता पोपटाचा, तसा आपल्याला या ठिकाणी फक्त विजय दिसला पाहिजे आणि घड्याळ दिसलं पाहिजे आणि ते लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आजपासून आपल्याला सुरुवात करायची आहे। या प्रसंगी प्रभागातील बहुतांश मतदारांनी गणेश म्हात्रे यांना यशस्वी करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमास्थळी प्रचंड गर्दी केली होती। कॅमेरामॅन साई पवार सोबत सुदीप गोलप, पालिका प्रशासन, प्रभाग क्रमांक 111।